जगाला मिळतं. बरोबर ना? मग आम्हाला वाटतंय की नाशिकमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून एक काय चाललेलं आहे. खरं म्हणजे आजच्या या शिबिराला आपण तुळशी गबाडलाच बोलवायला पाहिजे होतं मार्गदर्शन करण्यासाठी. तुळशी गबाडला आपण पुढल्या वेळेला बोलू विधानसभेच्या आधी की महाराष्ट्राला मार्गदर्शन करा. पण अशा प्रकारे शिवसैनिकांचं अशा प्रकारच्या निर्णयानं मनोधैर्य खच्ची होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला हिंदुत्व शिकवताय नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस. तुम्ही कधी हिंदू झालात? हा, तुम्ही कधी हिंदू झालात? एक सुंदर वाक्य, जो जितका पापी, कपटी आणि पाखंडी असतो तो स्वतःला हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करतो. आम्ही ते करत नाही. आम्ही आहोत, आम्हाला बाळासाहेबांनी बाळकडू दिलेला आहे. आणि आजच्या शिबिराचं जर म्हणाल तुम्ही तर तोच एक संदेश आहे की आम्ही लढायला तयार आहोत. तुम्ही आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही आमच्या नेत्याच्या पाठी उभे राहू, ठामपणे उभे राहू, महाराष्ट्रात उभे राहू, देशात उभे राहू. आणि तुमचं जे ढोंग आणि पाखंड आहे हे उघडं पाडू. या राज्यामध्ये जे चाललंय सध्या, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, या चष्मा, आज हे महाशय परत गावाला गेलेले. मला आता भीती वाटते. आज पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, काय आहे, कोणाचा आता जाणार आहे, कोणाचा बकरा कापणार आहे. आता आम्हाला महाराष्ट्राला पौर्णिमा अमावस्या आली की भीती वाटते. एवढा अंधश्रद्धाळू हा महाराष्ट्र कधीच झाला नव्हता. हा महाराष्ट्र पुरोगामी, या फुले शाहू आंबेडकरांचा, शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र. माननीय उद्धव साहेब, आज सकाळपासून या नाशिकमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आज सकाळपासून सर्व वृत्तवाहिन्यांवर या शिबिराचं वृत्त दाखवलं जात आहे. आणि या शिबिरातून आपण काय संदेश देणार आहात त्याकडे जे गावाला गेलेले आहेत ते सुद्धा तिथे टीव्ही लावून बसलेले आहेत. तेव्हा हा महाराष्ट्र आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहतो आहे. आणि नक्कीच हे मार्गदर्शन शिवसैनिकांना, महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला योग्य दिशा दाखविल्याची मला खात्री आहे. मी आपला अत्यंत आभारी आहे की आपण आज मुंबईतून इथे आलेला आणि शिवसैनिकांना भेटताय. हा शिवसैनिक तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो आहे. हा 15 विधानसभा मतदारसंघातून आलेला शिवसैनिक आहे. त्याने विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार लढाई केलेली आहे. आणि ती लढाई जरी तो हरला असला तरी तो जिद्द हारलेला नाही. तो जिद्दीने परत पुढल्या लढाईसाठी सज्ज झालेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर आणि मार्मिक शब्दात आदरणीय राऊत साहेबांनी ही गोष्ट आपल्याला पटवून दिली आहे की जंग तक पक खत्म नहीं होती जब तक जीत हमारी नहीं होती. आणि अर्थातच यशाचं हे जे गुपित आहे ते आपल्या सगळ्यांसमोर उघडण्यासाठी आणि